नमस्कार, मी सुप्रिया स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर महाशिवरात्री दिवशी आम्ही प्लॅन केला मार्लेश्वरला जाण्याचा। ह्या दोघांनाही सुट्टी असल्यामुळे आम्ही मार्लेश्वरला जाण्यासाठी निघालो। हे ठिकाण आमच्या इथून साधारण 60 किलोमीटरवरती अंतरावरती आहे। 2 तास लागतात जाण्यासाठी। येथे पार्किंगची उत्तम प्रकारे सोय आहे। येथे जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत या दिवशी खूप मोठी यात्रा भरते। यावेळी येथे शिवपार्वतींचा विवाह सोहळा पार पडतो। साखरपा गावची श्री गिरिजादेवी आणि मार्लेश्वर यांचा विवाह सोहळा पार पाडला जातो। 3 दिवस यात्रा असते आणि श्रावण महिन्यात या ठिकाणाला स्वर्गाचे स्वरूप येते। येथे पार्किंगची उत्तम प्रकारे सोय आहे। छोटी छोटी दुकाने, कोकणी मेवा येथे भेटतो। कोकम, आमसूल, कोकम सरबत, येथे जेवणाची उत्तम प्रकारे सोय आहे। मारळ गावचा देव मार्लेश्वर हे मंदिर गुहेमध्ये आहे। स्वयंभू मंदिर आहे। येथे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। येथे महाशिवरात्री निमित्त त्या दिवशी बिबट्या व्याख्यान असा कार्यक्रम आयोजित केला होता। खूप छान होता। कोकणी संस्कृती हे दिसून येते। हे मंदिर कडावरती असल्यामुळे 300 पायऱ्या वरती चढून आपल्याला जायचं आहे। काही घाबरायचं गरज नाहीये। इथे लिंबू सरबत, कोकम सरबत सर्व प्रकारची सोय आहे। मस्त गरम होत असेल तर थोडं थांबायचं, हवा घ्यायची, सरबत प्यायचं आणि पुढे चालायचं। येथे सकाळची 12 वाजताची आरती असते। हे मंदिर गुहेमध्ये आहे। त्यामध्ये 2 शिवलिंग आहेत, एक मार्लेश्वर आणि दुसरे मल्लिकार्जुन। गुहेमध्ये पूर्ण अंधार असतो। मंदिरामध्ये लाईट नाही। समईच्या प्रकाशामध्ये आपल्याला दर्शन घ्यायचे असते। येथे नागदेवतांचा वावर असतो। खूप गर्दी असते। त्या दिवशी मार्लेश्वरमध्ये महाशिवरात्री असल्यामुळे तर भरपूर गर्दी होते। लाईन पण भरपूर होती। साधारण एवढी लाईन नसते। खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि हा धबधबा आहे 12ही महिने वाहतो। पावसाळ्यामध्ये भरभरून वाहतो आणि आता गरमीमध्ये थोडा कमी झालेला आहे, पण 12ही महिने ह्याला पाणी असतं। आणि इथे मंदिराजवळ कुंड आहे, त्याच्यामध्येही 12ही महिने पाणी असतं आणि त्याच पाण्याचा महादेवाला अभिषेक असतो। या दोघांचे उपवास असल्यामुळे हिच्यासाठीच आम्ही फक्त भाकरी आणि उसळ घेतली होती। जेवण पण कमी पैशामध्ये पण खूप छान होतं। आणि हे बघा आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही खाली येऊन जेवण करत आहोत। खूप छान दर्शन झालं आणि तुम्ही नक्की या आणि दर्शन घ्या। व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा।